नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती क्रिएटिव्ह क्रिएशन. आज आपण बघणार आहोत बॅकग्राऊंड सिलेक्शन कसं करायचं. कारण बऱ्याच जणांना डिझाईन बनवताना बॅकग्राऊंड सिलेक्शनला खूप प्रॉब्लेम येतो. कोणचा कलर बॅकग्राऊंडला निवडावा किंवा बॅकग्राऊंड कुठून डाउनलोड करावं. बॅकग्राऊंड डाउनलोड केलं तर ते परफेक्ट बसतं आपल्या डिझाईनमध्ये किंवा बरेचसे प्रॉब्लेम येतात. त्यामुळे आज आपण सांगणार आहोत, चला आपण एक डिझाईन बनवणार आहोत. त्यासाठी आपण टेक्स्ट ऑलरेडी कॉपी करून इथं टेक्स्ट हे करून घेतलेलं आहे, टाईप करून घेतलेलं आहे. इथून टेक्स्ट घेऊया आणि एक डिझाईन बनवणार होतं आणि त्यामार्फत म्हणजे तुम्हालाच मी सांगणार आहे की तुमच्या डिझाईनमध्ये कसं तुम्हाला बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं. ठीक आहे, इथं आपण टेक्स्ट घेतलेला आहे. टेक्स्टला थोडंसं आपण साईज वाढवून घेऊया. एक डिझाईन सॅम्पल, एक फोनची डिझाईन बनवणार आहोत आज आणि त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे की कशी तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये बॅकग्राऊंड सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, टेक्स्ट टाईप करून घेऊया. थोडंसं मोठं करून घेऊया, बोल्ड होते का बघू. ठीक आहे, दुसरावाला टेक्स्ट आपण खाली थोडंसं टेक्स्ट अजून घेतलेला आहे. तो वाला टेक्स्ट बरोबर डिझाईनमध्ये बसूया. ठीक आहे, थोडी साईज छोटी करू याची, खूप मोठी झाली. ओके, एक अलाइन करून घेऊ राईट साईडला. थोडंसं अजून याला छोटं करून घेऊया. लाईन्स याच्या वाढून घेऊ थोड्या. एक मिनिट. ठीक आहे, हे थोडं जास्त लाईनमध्ये डिवाईड करूया, कारण तो जास्त थोडंसं कंटेंट आपल्याला म्हणजे डिझाईन थोडी भरून वाटेल, थोडी मोकळी वाटणार नाही. ठीक आहे, एक आयफोनचं डिझाईन आपण एक ॲड असते ना, सोशल मीडिया ॲड्स, त्या टाईपमध्ये बनवण्याचा प्रयत्न करतो इथं. ठीक आहे, एक PNG एक ऑलरेडी आपण एक आयफोनची इमेज पण डाउनलोड केलेली आहे. थोडंसं याची साईज, डिस्टन्स थोडंसं जास्त वाटते. नाही ठीक आहे, डिस्टन्स ठीक आहे याच्यातलं, फक्त थोडंसं ओके गॅप कमी करूया. खाली घेऊ थोडंसं इमेज टेक्स्ट. ओके, आपण बॉक्स, ठीक आहे, बॉक्स घेऊया आणि याची प्राईस पण टाकून घेऊ, म्हणजे एक डिझाईनला लुक येईल पूर्ण. ठीक आहे, बॉर्डर काढून टाकू. बॉर्डरला व्हाईट कलर देऊया, ब्लॅक. ठीक आहे, तोपर्यंत थोडंसं 1. ठीक आहे, प्राईस टाकून घेऊयाची आता. एक मिनिट. हे आयफोनची इमेज आपण इथं ऑलरेडी डाउनलोड करून घेतलेली आहे. इम्पोर्ट करूया, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. ठीक आहे, थोडी साईज वाढवून घेऊयाची, छोटी दिसते खूप. शिफ्ट प्रेस करायचा आणि ड्रॅग करायचा. शिफ्ट प्रेस केल्यानं तुमची चारही बाजूनं साईज वाढते, नाही तर मग एका साईडनं स्ट्रेच होतो इमेज. ठीक आहे, ह्या साईज कंटेंट थोडंसं आपलं टेक्स्ट खाली येतं आहे, त्याला एक लाईनमध्ये ॲडजस्ट करूया आणि आपला जो प्राईसचा बॉक्स आहे थोडंसं वरती घेऊ. टोटल सगळं टेक्स्ट थोडंसं वरती घेतल्यानंतर ठीक आहे. बघा आता एक लेआउट एक ठीकठाक वाटतं आहे, छान वाटतं आहे बघायला, एक सिम्पल आणि साधा वाटतं आहे. ठीक आहे, फक्त इथं प्राईस राहिलेली, ती प्राईस टाकून घेऊया आपण. आता प्राईस टाकूया बॉक्समध्ये. ठीक आहे, प्राईस टाकलेली आहे, थोडंसं स्पेस कमी करू. ओके, साईज वाढवून घेऊया थोडीशी प्राईसची. ठीक आहे, ओके डन. आता लेआउट आपला प्रॉपर झालेला आहे. आता आपण याच्यासाठी बॅकग्राऊंड चॉईस करणार आहोत. हे बघा, व्हाईट बॅकग्राऊंडवरती सुद्धा खूप छान वाटतं, कारण हा फोनचा कलर तसा थोडासा हे आहे, म्हणजे लाईट कलर आहे, त्यामुळे व्हाईट बॅकग्राऊंडवरती पण खूप छान वाटतं. पण तुम्हाला हे बॅकग्राऊंड व्हाईट म्हणजे जर वेगळं करायचं असेल किंवा बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल तर तुम्हाला सांगतो आयडिया कुठून घ्यायची. जेव्हा तुमचा प्रोडक्ट असतो त्या डिझाईनमध्ये, त्याच प्रोडक्टवरतून तुमचा बॅकग्राऊंड कलर पिक करायचा. हे बघा, सिंगल कलर खूप छान वाटतो याच्यावरती. पण आजकाल ग्रेडियंटचा थोडासा ट्रेंड आला आहे किंवा ग्रेडियंट कलर खूप आपल्या याच्यामध्ये वापरतात. हा सिंगल कलर खूप छान दिसतो, एकदम मिनिमलिस्टिक डिझाईन, खूप कमी कलर, कमी टेक्स्ट आणि खूप कमी याच्यामध्ये तुम्हाला
बॅकग्राऊंड भेटून जातं. पण ठीक आहे, आपण ग्रेडियंटचा सध्या बरेच जण वापर करतात, त्यामुळे आपण ग्रेडियंटचा एक बॅकग्राऊंड इथे हे करू, बनवून बघू. ठीक आहे, ग्रेडियंट घेतला, कलर चॉईस केला. आपण आधी एक ब्लॅक कलरमध्ये बघूया कशी दिसते डिझाईन, कारण तो कॅमेराचा ब्लॅक कलर आणि बॅकग्राऊंडला त्याचा स्क्रीनवरती जो कलर आहे त्या कलरमध्ये सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, ब्लॅक कलरमध्ये आधी घेऊन बघू. पूर्ण ब्लॅक तर नको वाटतं मला, थोडंसं याच्यामध्ये लाईट करून घेऊ. ठीक आहे, आधी टेक्स्टचा कलर चेंज करूया. टेक्स्टचा कलर चेंज केल्यानंतर खालच्या टेक्स्टचा कलर व्हाईट करून घेऊ, कारण ब्लॅकवरती व्हाईट कॉम्बिनेशन उठून दिसेल, ठळक तुम्हाला टेक्स्ट लगेच दिसेल. ठीक आहे, लाईनचं चेंज करू. प्रॉपर्टीज इथून नाही होणार, प्रॉपर्टीजमध्ये जाऊया. प्रॉपर्टीज कुठे, विंडोज, एक मिनिट, नाही इथे इकडे विंडोज प्रॉपर्टीज वरती हे खाली, हां प्रॉपर्टीजमध्ये कलर चेंज करून घेऊ. ठीक आहे, हाच कलर घेऊ मोबाईलचा, जो कवरला बॅकग्राऊंडला त्याच्या मोबाईलच्या बॅकला जो कलर आहे तो. ठीक आहे, याच्यामध्ये पूर्ण ब्लॅक न घेता थोडंसं आपण व्हाईट टाकायचा प्रयत्न करू. व्हाईट किंवा थोडंसं लाईट, म्हणजे शेड येईल आपल्याला ग्रेडियंटचा. ओके, ठीक आहे. बघा, त्याच आपण तिथलाच कलर निवडला आहे, एकदम जबरदस्त दिसते आणि प्रोफेशनल डिझाईन दिसते. कलर तुमचा बॅकग्राऊंड कलर एकदा तुम्ही म्हणजे बरोबर निवडला ना, डिझाईनचा एकदम लुक पूर्ण चेंज होतो. नाहीतर बॅकग्राऊंड कलर जर तुमचा गणला की डिझाईन गणलं म्हणून समजा. हे बघा, एक सिम्पल डिझाईन आहे दिसते आणि बॅकग्राऊंडचा कलर गेल्यामुळे एक वेगळा लुक येतो. आपण व्हाईट कलर घेतला होता त्यावेळेस पण वेगळा येत होता. वन कलरमध्ये जो बॅकग्राऊंड आपण केलं होतं त्यावेळेस पण एक वेगळी डिझाईन दिसत होते. आणि आत्ता ग्रेडियंटमध्ये घेतलं आहे त्यावेळेस पण बघा, तिन्हीमध्ये पण कलरचा फक्त बॅकग्राऊंडचा चमत्कार आहे. बॅकग्राऊंड चेंज केलं, बॅकग्राऊंड परफेक्ट घेतलं, तुमची डिझाईन एकदम परफेक्ट दिसणार. ठीक आहे, आता आपण अजून एक बॅकग्राऊंड याच्यामध्ये यूज करूया. ठीक आहे, आता आपण थोडासा व्हाईटचा म्हणजे जो कवरचा कलर आहे तो यूज करून बघू. याला आपल्याला टेक्स्टचा कलर चेंज करायला लागेल, कारण टेक्स्ट इथं दिसत नाही. ब्लॅक कलर करून घेऊ टेक्स्टचा. ठीक आहे, खालच्या टेक्स्टचा पण ब्लॅक करून घेऊ आणि आपल्या प्राईजचा पण ब्लॅक कलर करून घेऊ. ठीक आहे, बॉक्सचा कलर हा राहिला तरी चालतो, कारण तो दिसतोय पण आणि एवढा ठळक नाही दिसला तरी चालतो. प्राईस दिसतोय ना, बॉक्स नाही दिसला तरी चालतो. ठीक आहे, हे बघा, एक डिझाईन छान वाटते आणि आपण सोजवळ डिझाईन म्हणतो ना त्या टाईपमध्ये. जास्त टेक्स्ट नाही, जास्त गजबजलेली, खूप कमी एलिमेंट वापरून किंवा खूप कमी कलर वापरून बनवलेली डिझाईन. आणि अशाच डिझाईन मार्केटमध्ये चालतात. आणि अशाच डिझाईनला आता तुम्ही मोठमोठे ब्रँड बघताय, त्या ब्रँडचे जास्त कलर नसतात डिझाईनमध्ये, फक्त सिंगल कलर, जो प्रोडक्टचा कलर आहे त्याच कलरला घेऊन डिझाईन बनवल्या जाते. आणि अशाच डिझाईन तुम्हाला मोठमोठ्या ब्रँडिंगचे जे कॅम्पेन असतात किंवा जे मोठमोठ्या कंपन्यांचे जे फ्लेक्स असतात त्या फ्लेक्सवरती बघा तुम्ही, जास्त खूप कलर किंवा असं घिचपीट डिझाईन नसते. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवतो आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण असंच एक नवीन हे बघूया, विषयावरती व्हिडिओ बनवूया. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा कमेंटमध्ये. आणि जर आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या अशा मित्रासोबत ज्याला खरंच डिझायनिंग शिकायची आहे आणि डिझायनिंगमध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे. धन्यवाद मित्रांनो, भेटूया.